नमस्कार. महा-IT3 डेली न्यूजमध्ये आपलं स्वागत. मनसेच्या अविनाश जाधव यांच्या प्रचार रॅलीत महिला शक्ती एकवटली. ठाण्याची निशाणी रेल्वे इंजिन असा जयघोष करीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांच्या विजयासाठी हजारोंच्या संख्येने महिला शक्ती एकवटली. अखेरच्या रविवारी सुट्टीचा दिवस पाहून अविनाश जाधव यांना जुन्या ठाण्यात काढलेल्या भव्य प्रचार रॅलीमध्ये अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवाराविरोधात मनसेचे अविनाश जाधव रेल्वे इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी रविवारी भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. पासपागडी ठाणे महानगरपालिका मुख्यालय परिसरातील कचराळी गणपती मंदिर येथून सकाळी प्रारंभ झालेल्या या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी रेल्वे इंजिनाच्या प्रतिकृती तसेच भगव्या झेंड्यांवर देखील रेल्वे इंजिनाचे चित्र साकारल्याचे दिसून आले. अविनाश जाधव यांनी गणपती मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे परमार्थ निकेतन, सत्यजित सोसायटी, प्रशांत कॉर्नर, टेकडी बंगला, ओंकार बिल्डिंग, पार्वती निवासकडून उजवीकडे BSNL ऑफिस, साई आनंद टेकडी चढणीवरून ठाणे दर्शन सोसायटी करून अष्टविनायक दर्शन अंबिका टॉवरपर्यंत पोहोचली. पुढे डावीकडे हिलटॉप, हनुमान मंदिर, पवारचाळ, रायगड शाखेवरून सरळ पूर्वा सोसायटी, गणेश दर्शन, लक्ष्मीनारायण रायगड गल्ली, गणपती मंदिर येथे दर्शन घेतले. त्यानंतर रॅली शिवांजली सोसायटी, कलिका हाईट, पराजित सोसायटी, साईबाबा मंदिर, जगन्नाथ टॉवर, भोला भैया चाळ, सरोवर दर्शन टॉवरवरून जोंधळी बाग, खोपट हंसनगर येथे समाप्त झाली. अविनाश जाधव यांचा जय जयकार करीत निघालेल्या या रॅलीमध्ये बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.